नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। भाजपातील दिग्गजांना पराभव पाहावा लागेल, निकाल काय सांगतोय, काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटलेल्या पक्षासोबत महायुती करत त्याला मागून मनसेनं इंजिन जोडत स्वतःच्या पदरात 23 जागा पाडून घ्यायला भाजपला यश आलं। यामध्ये अनेक विद्यमान खासदारांसोबत नवीन चेहरेही मैदानात होते। 10 वर्षात सत्तेत असणारी भाजपची कारकीर्द महाराष्ट्राच्या पसनी पडली आहे का, याचा निकाल जनता 4 तारखेला देणार आहे। फोडाफोडीच्या राजकारणाचा शिंदे गट आणि अजित पवार गट यांना लोकसभेला फटका बसल्याची चर्चा असताना सत्ताधारी भाजप महाराष्ट्रात किती जागा निवडून येतोय, भाजपच्या कोणत्या दिग्गजांना लोकसभेचा पराभव धक्का बसतोय हे पाहणं गरजेचं आहे। मतदारसंघ येतो तो नागपूरचा RSSचं माइन सेंटर, भाजपचं होम ग्राउंड आणि देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळे नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीच मिळतो। म्हणूनच काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात यंदाही नितीन गडकरी मोठं लीड घेतील असं बोललं जातंय। दुसरा मतदारसंघ म्हणजे भंडारा गोंदियाचा। इथे भाजपचे स्ट्रॉंगिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे। त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत घासून झाली। सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी बसली तरी देखील भाजपने लावलेली ताकद पाहता निसटत्या हाताने का होईना पण ते मेंढे जिंकतील असं बोललं जात आहे। तिसरा मतदारसंघ आहे चंद्रपूर विदर्भात। या लढतीमध्ये सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय, कारण इथे काँग्रेसकडून प्रतिमा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरले होते। बाळू धानोरकर यांच्या विषयीची सहानुभूतीची लाट, मतदारसंघात रुजलेला काँग्रेसचा विचार, मोदींचा गायब झालेला करिश्मा हे सगळं चंद्रपूर काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं। त्यात मुनगंटीवाराकडून करण्यात आलेला विखारी प्रचार त्यांच्यावरच बुमरँग झाल्याने चंद्रपूरात या बड्या नेत्याला धक्का बसत पंजा फिक्स असं सध्या वातावरण आहे। चौथ्या मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर। भाजपचे स्ट्रॉंगिंग खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत। अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ भाजपचे वन साइड होता, मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती। त्यामुळे गडचिरोलीची लढत तुल्यबळ झाली। मात्र पक्षीय बलाबळ आणि कागदपत्रावरच गणित भाजपच्या बाजूने असल्याने अशोक नेते यांच्या बाजूने निकाल जाऊ शकतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।